करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान कलाकाराचे गाव हे माझे सुंदर कोकण कलाकाराचे गाव हे माझे सुंदर कोकण परशुरामाच्या पदस्पर्शाने झालया पावन परशुरामाच्या पदस्पर्शाने झालया पावन करूया नमन नमन हा मुजरा घ्यावर रसिकान करूया नमन नमन हा मुजरा घ्यावर रसिकान करू तो नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान करी तो नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान पहिले नमन माझे धरणी मातेला दुसरे नमन हे चांद सूर्याला तिसरे नमन गणपती देवाला चौथे नमन चौथी चांदाला पाचवे नमन स्वीकारावे पाचिया पांडवान पाचवे नमन स्वीकारावे पाचिया पांडवान करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान 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 सहावे नमन हे कुलस्वामीला सातवे नमन गावच्या देवाला नमन गावच्या देवाला सातवे नमन गावच्या देवाला आठवे नमन हे आठव्या कृष्णाला नववे नमन हे गुरुजनाना दहावे नमन चला करूया दशमुखी रावण दहावे नमन चला करूया दशमुखी रावण करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान 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 अकरावे नमन मंडपी दिव्याला बारावे नमन रसिक जनाना रंग भरावा या खेळाला खेळ देवा तुझा मांडला शरण तुझला हे नटराजा पूजितो मानान शरण तुझला हे नटराजा पूजितो मानान करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान करूया नमन नमन हा मुजरा घ्यावा रसिकान
कलाकाराचे गाव हे माझे सुंदर कोकण कलाकाराचे गाव हे माझे सुंदर कोकण परशुरामाच्या पदस्पर्शाने झालया पावन परशुरामाच्या पदस्पर्शाने झालया पावन करूया नमन नमन अमुद्रा यावर सिकान करूया नमन नमन अमुद्रा यावर सिकान करूया नमन नमन अमुद्रा घ्यावर सिकान कलाकाराचे जीवन गाणे रसिका तुझाच पायी स्वर मंडळा ऋणी तुझा मी हो कसा उतराई खेळ रंग देवते माझी आई खेळ मांडियेला तवठाई खेळ रंग देवते माझी आई खेळ मांडियेला तवठाई कलाकाराचं जीवन गाणे हो कलाकाराचं जीवन गाणे रसिका तुझाच पायी स्वर मंडळा ऋणी तुझा मी हो कसा उतराई खेळ रंग देवते माझी आई आई खेळ मांडियेला तवठाई खेळ रंग देवते माझी आई आई खेळ मांडियेला तवठाई खेळ रंग देवते माझी आई आई खेळ मांडियेला तवठाई खेळ रंग देवते माझी आई आई खेळ मांडियेला तवठाई जन्म माणसा दिला समय माझे कशी ग तुझी करणी कशी ग तुझी करणी कशी ग तुझी करणी गर्भशयाच्या महाली वाढवी पिंडाई मायेनी पिंडाई मायेनी पिंडाई मायेनी जन्म माणसा दिला समय माझे कशी ग तुझी करणी कशी ग तुझी करणी कशी ग तुझी करणी गर्भशयाच्या महाली वाढवी पिंडाई मायेनी पिंडाई मायेनी पिंडाई मायेनी प्रसूत कळा सोसते आई हो प्रसूत कळा सोसते आई तव चरणा देहवाई स्वर मंडळा ऋणी तुझा मी हो कसा उतराई खेळ रंग देवते माझी आई
दादांचा आसरा कलेला आयुष्य जगताना किमयागार माझा निर्माता मायेला फुटतो पाना आधीने दादांचा आसरा कलेला आयुष्य जगताना किमयागार माझा निर्माता मायेला फुटतो पाना स्वप्न पाहतो संदीप गोपाळ हो स्वप्न पाहतो संदीप गोपाळ तूच आशा देई स्वर मंडळा ऋणी तुझा मी होऊ कसा उतराई खेळ रंग देव दे माझी आई कलाकाराचे जीवन गाणे हो कलाकाराचे जीवन गाणे रसिका तुझ्याच पायी स्वर मंडळा ऋणी तुझा मी होऊ कसा उतराई खेळ रंग आई खेळ रंग देवते माझी आई खेळ मांडियेला तवठा तुमचे म्हणणे खरे आहे पण या सृष्टीच्या कालचक्रानुसार एक दादा तर दुसरा येणार आपण आपलं कार्य करता हवे हिंदुत्वाचा देव माझा मार्ग आम्हाला दावतो अयोध्येचा राम हा माझा ओढ जीवाला लावतो अयोध्येचा राम हा माझा ओढ जीवाला लावतो राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की हिंदुत्वाचा देवा माझा देवा माझा मार्ग आम्हाला दावतो अयोध्येचा राम माझा ओढ जीवाला लावतो अयोध्येचा राम माझा ओढ जीवाला लावतो राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की हिंदुत्वाचा देवा माझा अयोध्येचा राम हा माझा ओढ जीवाला लावतो राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की हिंदुत्वाचा देवा माझा हिंदुत्वाचा देवा माझा मार्ग आम्हाला लावतो
नारायण प्रत्यक्ष भगवान विष्णू चिंतेत असताना आम्हाला स्वतःला राहलं नाही म्हणून येणं केलं नारायण नारायण तू असं येणार नाही तुला कोणत्या तरी गोष्टीची चावल लागलीच ना नारायण नारायण प्रणाम पिताश्री आशीर्वाद नाव पिताश्री आपण सर्वज्ञानात तरी पण आपला सावध करण्यात आलो आहे नारायण नारायण काय म्हणताय मुलीला आता कोणता संकट येणार आहे नारायण नारायण ऐका पिताश्री दाननाची पत्नी वृंदा देवी त्याचे पावित्र्य भंग झाल्याची वारसा संबंध आहे आणि तो कामासून सुडाने पेटून उठून भगवान शंकराकडून वरदान प्राप्त करून आपणावर चालून येत आहे म्हणून म्हणतो आपण सावध राहावं नारायण नारायण काय म्हणताय मुलीला त्याची ही गमत येऊ दे त्याला येतो मी त्याला समजच्या नारायण तुझ्या येणाऱ्या संकटाची चावल लागल्यावर त्या कामासुराचा कायमचा बंदोबस्त करतो आम्ही आपण आनंदाने या ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये उणी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये उणी काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये उणी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये उणी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये उणी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये उणी
इंद्राच्या दरबारा रंभा मेनका उर्वशी मी इंद्राची अप्सरा इंद्र दरबारा दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा इंद्र दरबारा दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा इंद्र दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा इंद्र दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा नृत्याची बिजली कडाडली इंद्राच्या दरबारा रंभा मेनका उर्वशी मी इंद्राची अप्सरा इंद्र दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा डाळिंबावानी ओट शराबी गोड गुलाबी गाल पान नजरेचा मारून गेले देवांना घायाळ डाळिंबावानी ओट शराबी गोड गुलाबी गाल पान नजरेचा मारून गेले देवांना घायाळ इश्काची पिऊन दुंद मदिरा देवानु तोल सावरा इश्काची पिऊन दुंद मदिरा देवानु तोल सावरा इंद्र दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा रंभनाचे इंद्र दरबारा
खाली येताना जाशी खाली जाताना येशी खाली येताना जाशी खाली जाताना सटविने भाग्य तुझे लिहिले हो सटविने भाग्य तुझे लिहिले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले सटविने भाग्य तुझे लिए हो सटविने भाग्य तुझे लिहिले मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले खाली येताना साशी खाली जाताना येशी खाली येताना साशी खाली जाताना सटविने भाग्य तुझे लिहिले हो सटविने भाग्य तुझे लिहिले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले हे मानवा गर्वाने घर तुझे भरले नारायण हे गोसाया तू आणि ते आणि माझ्या आज्ञेशिवाय कसं काय आलास? नारायण नारायण कामासुरा मी ब्रह्मचारी त्रिकाज्ञानी असून सर्व ब्रह्मांडावर गमन करत असतो मला येण्यास किंवा जाण्यास कोणाची अनुमती लागत नाही परंतु मी तुझ्या भल्यासाठी आलो होतो पण तुझ्या त्याची काहीच गत दिसत नाही येतोच मी नारायण हे गोसाया मांगावया आणि ते बोलत आहे तुझं स्वागत आहे नारायण नारायण कामासुरा भगवान शंकराने तुला त्रैलोक्य विषयाची भिक्षा दिली आहे परंतु तुला या साऱ्या देवावर विजय प्राप्त करावा लागेल तेव्हा तू या त्रिलोक्याचा स्वामी होशील नारायण नारायण हे गोसाया आत्ताच देवांचा देव इंद्र त्याला युद्धात पराभूत करून हे तेवढी साधित केले आज झालं ना या त्रैलोक्याचं सम्राट ही फक्त इंद्रपुरी आहे अजून ब्रह्मपुरी वैकुंठपुरी कैलास पर्वत यावर तुला विजय प्राप्त करावा लागेल जेव्हा तुला त्रिलोक्याचा स्वामी होशील स्वामी नारायण नारायण आत्ताच्या आत्ता त्या विष्णूच्या वैकुंठावर स्वारी करतो आणि त्याला मला त्रास करतो माझ्या पित्याचा मृत्यू आणि आईच्या पावित्र्याला तर निघून तोच आहे ठीक आहे येतोच मी नारायण चंद्र शोभेला
शोभेला जठे मधुनी निर्मल केले माता गंगेला जठे मधुनी निर्मल केले माता गंगेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला जटे मधुनी निर्मळ केले माता गंगेला जटे मधुनी निर्मळ केले माता गंगेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला जटे मधुनी निर्मल केले माता गंगेला जठे मधुनी निर्मल केले माता गंगेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला जटे मधुनी निर्मळ केले माता गंगेला जटे मधुनी निर्मळ केले माता गंगेला रम्य स्थान शांत शिवमय परिसर हा फुलला बेलपत्राणी सुगंधी पुष्पे प्रिय भारी तुझला प्रिय भारी तुझला प्रिय भारी तुझला निसर्ग सानिध्याच्या संगती निसर्ग सानिध्याच्या संगती पक्षी गण रमला पक्षी गण रमला न चंद्र माती शोभेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला जठे मधुनी निर्मल केले माता गंगेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला जटे मधुनी निर्मळ केले माता गंगेला जटे मधुनी निर्मळ केले माता गंगेला हे बोले ना ता. अरे हात तो बंद विकट होता. या कामात त्याच्यासाठी तुला जगाला आहे त्यासाठी त्याचा मनसुख आहे सुख दुःखाचा वाटेवरती वसल कलाकारी गाव सुख दुःखाचा वाटेवरती
वसल कलाकारी गाव इथे मुखवट्यावरी लपले गणा घेरे मनाचा ठाव सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव इथे मुखवट्यावरी लपले गणा घेरे मनाचा ठाव सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव इथे मुखवट्यावरी लपले गणा घेरे मनाचा ठाव सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव कलाकाराच जीन माझा दीन गणान कलेच्या विधात्याच प्रथम करूया पूजन स्वर तार छेडून साज शब्द सुमनाद पायी बांधून ताळगण नाचे छन छन सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव सुख दुःखाच्या वाटेवरती बसल कलाकारी गाव इथे मुखवट्यावरी लपले गणा घेरे मनाचा वाटेवरती बसल कलाकारी गाव वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी
समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देहो निर्विघ्नं कुरु मे देहो सर्वकार्येषु सर्वदा देव पाहिला हो देव माझा पाहिला देव पाहिला देव माझा पाहिला विश्वविधाता बाप्पा गजवदना तुझ्यामुळे जन्म माणसा अर्थ या जीवना बुजून मी घेतो देवा आज सभारंगणा देव पाहिला देव माझा पाहिला देव पाहिला देव माझा पाहिला अधांतरी धरणी तुझीच ही किमया सारी तुझीच ही करणी तुझीच किमया सारी तुझीच ही करणी तुझीच ही किमया सारी तुझीच ही करणी मोकळे आकाश हे अधांतरी धरणी तुझीच ही किमया सारी तुझीच ही करणी वाहिला देवा तुझा चरणी शब्द माझे सूर तुझे तूच आळविला शब्द माझे सूर तुझे तूच आळविला आशिष द्यावा देवा तुझा लेकराला देव पाहिला हो देव माझा पाहिला देव पाहिला विश्वविधाता बाप्पा गजवदना तुझ्यामुळे जन्म माणसा अर्थ या जीवना तुझून मी घेतो देतो आज सभारंगणा देव पाहिला माझा माझा पाहिला
मना बुजून मी घेतो देवा आज सफरंगणा देव पाहिला हो देव माझा पाहिला देव पाहिला हो देव माझा पाहिला देव पाहिला हो देव माझा पाहिला देव पाहिला हो देव माझा पाहिला. स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते संगिनी प्रभा संगिनी दव बिंदुले अंगणी संगिनी प्रभा संगिनी दव बिंदुले अंगणी सोन पावली किरणांनी उषा जागली हर्षानी सोन पावली किरणांनी उषा जागली हर्षानी स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते हो स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते संगिनी प्रभा संगिनी दव बिंदुले अंगणी संगिनी प्रभा संगिनी दव बिंदुले अंगणी सोन पावली किरणानी उषा जागली हर्षानी सोन पावली किरणानी उषा जागली हर्षानी स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते हो स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते सोनकळीची मखमालीची पांघरुणी सादर कवी किरणांचा डोई पदार सुंदर नटलिया नार सुंदर नटलिया नार सुंदर नटलिया नार सोनकळीची मखमालीची पांघरुणी सादर कवी किरणांचा डोई पदार सुंदर नटलिया नार सुंदर नटलिया नार सुंदर नटलिया नार रंगोनी केले रंगोनी स्वर कोकिळेचे गाऊनी रंगोनी केले रंगोनी स्वर कोकिळेचे गाऊनी सोन पावली किरणानी उषा जागली हर्षानी सोन पावली किरणानी उषा जागली हर्षानी स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते हो स्वप्न उद्याचे पाहते पहाट नव्याने जागते स्वप्न उद्याचे पाहते
आणि चालू झाले ताट काय मी काय म्हणते नंतर तू गेला बाजाराला काय करायचे नाही 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 अरे बाई तुम्ही एवढ्यातच जमल्याच आहे पण तो खूप लांबचा पल्ला आहे हे असं कसं करायचं अय्यो राधा बाई पण तिची वाट तरी मला माहिती आहे त्यात आपण पोरी पोरी त्या काहीना पण भाकारे अय्यो मी पण ते बोलते की तुला पण ते मोठा कोणतरी असायला हवं होणार आहे असं म्हणताय बाई मग आपण ते वरच्या कलीच्या मावशीला हात वगैरे का अय्यो ही मावशी ही का कशी चालते तुला नसून आवडती पण बाई आता तिचीच गरज आहे मला बाई फार वाईट तुला कसा करायचा काय मला पण काय हा आजकालची पोरं तर मी तर दिसली येतात काही भांडू नका हे बघते काय करायचं ते ए बाई उभी कशी आहे जाऊन आपल्या मावशीला हात मार बरं कोण मी का ग हो ग माझी म्हणण्याची शेवंता आता हात मारते का कोणती म्हणते मारते हा मावशी ए मावशी सर अय्यो एवढी हाक माझा हाक मारते तिथं खोले काय आवाज येतो तुला माहिती तुझे चालत करते रात्रीचा खेळ आवाज येतो एवढं तसं तू मारते हा बघ तुझा किती मोठा येते आता माझा मोठा आहे काय करणार मार बघू बघू तुझा किती मोठा आहे हा आवाज मारते ना मार बघू मावशे आता का कोण चंद्रा कोण का चंद्र रात रंगीन अगं म्हणजे माझीच बोल ना ग होय अगं पण बोल बरं झालं तरी काय अगं येते सगळं दाखवायला शिवाय काय दाखवायचं आहे अगं वाट आलेच बघ ढोलकीवाला करा की सुरू नारनवेली नकरेदार मावशी बाई मी सुंदर नारनवेली नकरेदार मावशी बाई मी सुंदर येते येते भेटेला मी नकऱ्यात येते येते भेटेला मी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात गवळ्याची नार कलेजा ठार गवळ्याची नार कलेजा ठार बसले कित्येकांच्या मी मनात येते येते पोरी नो मी नकऱ्यात येते येते पोरी नो मी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नो मी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नो मी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नो मी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात गवळ्याची नार कलेजा ठार गवळ्याची नार कलेजा ठार बसले कित्येकांच्या मी मनात येते येते पोरी नो मी नकऱ्यात येते येते
मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नवी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात गुलाबी गाल जीवाचे हाल काळीज माझ चोरीला गेलं माझं चोरीला गेलं काळीज माझं चोरीला गेलं त्या मर्दानी रूप पाहिलं नजरेत त्यांना मी घायाळ केलं नजरेत त्यांना मी घायाळ केलं नजरेत त्यांना मी घायाळ केलं गुलाबी गाल जीवाचे हाल काळीज माझ चोरीला गेलं काळीज माझं चोरीला गेलं काळीज माझं चोरीला गेलं त्या मर्दानी रूप पाहिलं नजरेत त्यांना मी घायाळ केलं नजरेत त्यांना मी घायाळ केलं नजरेत त्यांना मी घायाळ केलं नऊवारी साडी जरी किनारी नऊवारी साडी जरी किनारी फूल केवडा खोप्यात येते येते पोरी नोमी नकऱ्यात येते येते पोरी नोमी नकऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नोमी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नोमी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात गवळ्याची नार कलेच्या टार गवळ्याची नार कलेच्या टार बसले कित्येकांच्या मी मनात येते येते पोरी नोमी नखऱ्यात येते येते पोरी नोमी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नोमी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नोमी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात येते येते पोरी नोमी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात काय एक सवाल विचारू का ज्योतिवाला सांगा ना कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी बाय बाय बाई काय गवतीराने गेल्या पोळी बघा गपू गपू सांगा ना कशी दिसते मी so beautiful so आणि आता जेवढा लेखत कुठे झाला या 4 विशिष्ट गोष्टी आहेत चार चौकात सांगायचं नाही पण तुम्ही माझ्या पुरी आहेत मग गाणं सांगते एक वेळची मी काल होता रविवार आणि आज आहे सोमवार आणि सोमवारची आमच्या आवडण्याची सुट्टी बया तुझा बापसा दिली का त्यांचं काम आहे ना सांगू का सोमवारची असते ना सुट्टी आणि रविवारी झोपायचं नाव आलं उशीर बाई आपल्याकडे नुसतं झोपायलाच नाही केलं मला बोलतो आवाजाला झोप नाही लागली पाठी झोप लागली आणि सकाळी बघते तर काय आमच्या इथे चढली नाही वरती मी खाली 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 वर करून माझी काय लागली मिल्या काय पाहिजे विचार सोमवारची सुट्टी असल्यावर हे आमच्या कौलावर तर कवल झाडत असतात मी खाल्लं झाडूया खाली आमची चढतात ना कधी कधी सांगते पुढचा आहे आमची चढतात कधी कधी कौलावर म्हणून मी केलं खाली
म्हणते काय मला बोलवलं तरी का मोठ्याने हाता मारला आणि एवढं वाजून सांगितलं काय गप्पा तिच्या मोर काय म्हणतेस काय म्हणाले काय दुसरी काय नाही बोल तुम्ही नका लक्ष देऊ अगं मावशी मधले बाजार जायचंय ना बोल काय बसायचंय ना कशाला गं? आता माठ भरायला एवढी मी आज आली 1 वर्ष झालं मला तू तर बाई कधीपासून एक्सपिरियन्स आहे तुला तरी पण काय लक्षात राहत नाही मी काय म्हणते जायचं काय ना तुम्ही घेतलं काय घेतलं काय सांगायला माय किती हलवत आली हलवू नको काय अय्यो माझं नाव चंद्रा मी नववारी साडू पण करशील माझी चेष्टा तर सोडला काष्टा माझा काष्टा सोडायला तुझा बाप नाही करणार ठीक आहे मी सोडणार माझी आता साडी स्टिचिंग आणि मॉडेल एक चैन एक नाडी टाकण्याची आणि तर माझ्याकडे मोठा आहे की होय का कर्नाटकची आहे ना अशी का बरं काय नाही शिडाळे वाटते मी घेतलं काय आता घेतलं शहाळे शहाळे बाई तुम्ही या गं बाई या काय बोलती मी कोण अजून हिरा तू दिसतो कोण मी घेतलंय माठा ऐका हो मी घेतलंय माठा तू पाणी लोणी मी घेतलंय तू पाणी लोणी आणि माझ्या नाव मोहित सिंग धोनी पकडलं का दोन्ही बॉल महेंद्र सिंग धोनी आरशात बघितलं काय असे मागून एक शॉट देतो का तुला मी नाही बोलायची कशी या बाई पुढे मी बाई शेवंती तशी मी लाजवंती सुंदर माझी कांती इथं ठेवली नाही मी बाई शेवंती सुंदर माझी कांती आणि आले ह्यांच्या संगती तशी मी साधी गोळी घेऊन आली चोरी चोरी आमची हिच्यापेक्षा बरी आहे वासंती आता ही कोण मग आमची जाता मावशी मी नाही बोलायची काय सांगतो मी पण घेतलं दही दूध तूप लोणी विक्रीला तुला काय घेतलं ते सांग
मी आहे राधा गोकुळची मीना गरुडीचा शृंगार केसात मारून फुलांचा हार चला करू व्यापार कृष्ण सख्याची बाधा आणि लपड्यात होतो ना हात केली धंदा करूया ही काही मंगळा मिली धंदा सुद्धा नाही धंदा करतो आम्ही त्याला जाऊ बाजारी बाजारी जायचंय ग पोरीनो बाजारी जायचंय ग मथुरेचा
माझ श्री कृष्ण वसलो चराचरी गोकुळ माझ गाव कधी होता राम कधी सावळा मी सुंदर घनश्याम हो कधी होतो राम कधी श्याम सावळा मी सुंदर घनश्याम काळजाचा ठाव माझं श्री कृष्ण नाव गोकुळ माझं गाव कधी होतो राम कधी श्याम काळजाचा ठाव माझं श्री कृष्ण नाव बसलो चराचरी गोकुळ माझं गाव कधी होतो राम कधी श्याम सावळा मी सुंदर घनश्याम हो कधी होतो राम कधी श्याम सावळा मी सुंदर घनश्याम तो राम कधी श्याम सावळा मी सुंदर घनश्याम हो कधी होतो राम कधी श्याम सावळा मी सुंदर घनश्याम त्याच नावाने लोक मला श्रीकृष्ण भगवान म्हणून ओळखतात बोला कुंडली कवरते 16 शस्त्र 108 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललेत त्यांना अटक करण्याची कामगिरी मी पेंद्या सुदाम सोपवली पाहिजे अरे पेंद्या अरे सुदाम्या आलो देवा आलो मी काय आडवा ओपण्यात आहे अरे
एक आहे बघ. कोण आहे? हाय एक. हाय? हा हाय. अरे बघ बोलव त्याला. हा? त्याला सांगितलं होय. मी नेहमी बोलून येणार नाही. बघ बोल. तर तू आवाज दे. असं म्हणतो. हा. मग हात मारू. हात लाव. अरे ये वाकड्या रे वाकड्या. अरे आता आलं. हे काय करतो? आता मोठं मोठ. अरे वाकड्या रे वाकड्या. तुझं काय जाणार नाही. अरे आता कुठपर आवाज काढू सांग. मी दमण्यावर येतो. हा. अरे वाकडे रे वाकडे. अरे काय रे लवकर ये लवकर ये. तुला मेला झाला कधी काय? मजा आहे मजा. तुला काय म्हणतो काय? हो ये लवकर ये. आलो आलो आलो. लवकर ये. गाव तस चांगलं वेशीला टांगलं अरे माझं गाव सुटलं अरे माझं गाव सुटलं हे काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार गाव तसं चांगलं वेशीला टांगलं गाव तसं चांगलं वेशीला टांगलं अरे माझं गाव सुटलं काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार मनाला दादा ओढ त्या गावाची मीठ भाकर गोड चटणीची मीठ भाकर गोड चटणीची मीठ भाकर गोड चटणीची मनाला दादा ओढ त्या गावाची मीठ भाकर गोड चटणीची मीठ भाकर गोड चटणीची मीठ भाकर गोड चटणीची आता कुठं काय खातोर आता कुठं काय खातोर हे काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार गाव तसं चांगलं वेशीला टांगलं गाव तसं चांगलं वेशीला टांगलं अरे माझं गाव सुटलं हे काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार हे गाव तसं चांगलं वेशीला टांगलं गाव तसं चांगलं वेशीला टांगलं अरे माझं गाव सुटलं काही सांगू र पेंद्या सुद्धा मार काही सांगू र पेंद्या सुद्धा मार काही सांगू र पेंद्या सुद्धा मार गाव तसं चांगलं वेशीला टांगलं गाव तसं चांगलं वेशीला टांगलं अरे माझं गाव सुटलं काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार काय सांगू र पेंद्या सुद्धा मार जाम हो लेट झाला आधीच. त्याच्यामुळे मला झालं. अरे तुला मग हा काम करेल काय? अरे तुझ्या वादा तुझ्या. अरे ह्याच्या जो वादा आला नाही तो. हा? हा? पेंड्या वादा पेंड्या बस बस तिकडे. नको. तुझ्या वादा अरे एवढा चढू नको माझा लागेल. तुम्हाला सांगतो हा लग्नाला बेकार आहे. काय म्हणजे काय केलं माहितीये काय? तुम्हाला सांगतो हा आपला गणपत गावकर
त्याची गुरं आणि जो माझी गुरं अरे पण पुढं बसलाय बसलाय ऐकू दे म्हणून आज काय द्यायचा इलाज नाही. अरे मेल्या काय झालं माहितीये ना. अरे त्या दिवशी तो ह्याच्यात काय तो लिंक करतात नाही कशात काय तो लिंक करायला मेला तो ह्याच्यात गेला शेतूत गेला. अरे त्या दिवशी मेला हा गुराकडे आणला नाही. अरे मग करशील काय म्हणून त्यानं मेला त्याच्या पोरगीला पाठवला. त्याच्या पोरगीला पाठवला ती मेली जो नुसती मोबाईलवर. अरे वाट सापडते अरे कसली वाट मेली जो गुरा खर्चा वाटत ती जो माहिती नाही तिला. अरे काय सांगू मेला. अरे ती आपली मोबाईल कशी गुरा मागत आहे तशी ती पण मेली जो मागणं नाही. अरे पण मेली गुरा कोणाच्या शेतात जाती बघायला हवी काय. अरे काय मेली बघते. अरे मेली बांधावर बसली. तो मेला तो मला सांगतो तो मोठ्या शिंगाचा बैल आहे ना त्याचा. अरे ठीक आहे परवा अरे मेला तो बैल तो मेला काय थांबलं नाही. अरे तुम्हाला सांगतो अरे तो मेला चरत गेला आणि ती मोठी वरती झाला खैर बी आहे गुरा जातात आणि मी अगोदरच वरती शेवटचे बोललो होता म्हटलं गुराकडे काय नको म्हणून. तो मेला मोठा बैल ऐकतोय. अरे कसला मेला त्या ह्याच्याकडे झालीत घुसला आणि मेला तिकडनं बाहेर गेला तर गेला सगळी गुरा तिच्या मागणं गेली सगळी त्या झालीत बाहेर तिकडे. अरे मेलं गेली ती गेली मोबाईलवर. तिला समजाय नको काय ह्या झालीत ना जायचा भांडण जायचा. अरे मेली ती पण स्वतः झालीत नाही गेली कर्दीचं शिव ती मेली बघते. अरे त्या मेल्या कर्दीच्या शेव्यात ना गुरपाटली. अरे गुरपाटली अरे मेली नंतर गाळातली नुसती एक काट अशी सोडली आणि हा वसाडा गेला. वरच्या बांधावर मजा बघतो तिची बघतोय कशी काय सोडवते काय. अरे मी म्हणे जो पुरा उठून मोर गेली ही जो झाली कुठं झाली हा गेला पण बाहेर आलेला नाही म्हणून जो मी बघायला गेला मागणं गेला बघायला. काय सांगू ही नुसती आपली काळी निवडते म्हटलं आता काय सोडवाय हवा म्हणून आपला मोर गेला आणि आपला शेवट आपलं काढलं शेव ही करताय. अरे काय तुला सांगू. अरे जरा लाईक आणि कमेंट साठी जरा केलं रे तेवढाच व्हिडिओ केला आणि मेला सगळ्या वाडीवर टाकवला. देवाने एक चांगली सोबली आपल्यावर 16, 17, 18, 19 16, 17, 18 बोलतोय. अरे गोकुळच्या गवळणी तुला चालेल त्यांना पिंपळाच्या मध्ये अटक करायचं आहे. अरे म्हणजे अडवायचे ना त्या गवळणी येत आहे आपण इथं घाबरून नका. अरे एकटा
रसिको, आपल्या समोर एक भन्नाट डान्स होतोय. ती मावशी शिवनंदा मावशी हिला नाव घेण्यासाठी आलेले बक्षीस. मायेच्या प्रेमाला कशाला हवाय फुलांचा हार, मायेच्या प्रेमाला कशाला हवाय फुलांचा हार. अगं मावशी, तुझ्यासाठी माझ्या हृदयाचे सदैव उघडे दार. मावशी आपल्यासाठी पारितोषिक आलंय, खास करून गोपाल करंडे यांच्याकडून पारितोषिक आलंय. मावशी, नाव एकदम ठसकेमध्ये होऊन जाऊ दे. गोपाल करंडे. गोपाळरावांचा घेते गोपाळरावांचे गीतकार आहे. मग गाणं नाव पण असं भन्नाटच घेते. मी बाय शिवनंदा नाचताना सुटतो माझा तोल. मी बाय शिवनंदा नाचताना सुटतो. गोपाळरावांचं नाव घेते. त्यांच्या घरी गेली की लगेच त्यांचा उठतो. सुंदर सुंदर मुलीला पटवण्यासाठी दिशाला बसते खर्ची. सुंदर सुंदर मुलीला पटवण्यासाठी दिशाला बसते खर्ची. अगं मावशी, न्याय परच्या तूच माझी आरशी. तुषार जोगळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मावशी, तुषार जोगळे. अगं बाई, जोगळ्यांच्या घरात केली मला सून. जोगळ्यांच्या घरात केली मला सून. तुषारराव कशाला हवाय शिमला, विले पार्लेतच करू हनीमून. क्या बात आहे मावशी. त्याप्रमाणे विशाल पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मावशी, विशाल पाटील. माझा मोठा म्हणून झाला मोठा वांदा. हा माझा मोठा म्हणून झाला मोठा वांदा. तुषारराव मी जर बसले तर कुठे तुमचा दांडा. त्याप्रमाणे मावशी शुभम सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मावशी, शुभम सावंत. अजगरात मजगरात टाकी. अगं ये पोरी, अजगरात मजगरात टाकी. टाकीत गव्हाला लागले टोके. शुभमराव घेऊन आले बियर बार मधून 25 बियरचे खोके. मावशी दत्ताराम दळवी, आंबवली मराठवाडी आमचे लाडके तात्या यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी, नाव एकदम ठसकेबाज होऊ दे. दत्ताराम दळवी. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून. दत्ताराम रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. त्याचप्रमाणे मावशी संस्कार कांबळे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी, संस्कार कांबळे. इथून ते तिथून पेरली होती लसूण. इथून ते तिथून पेरली होती लसूण. संसार लावांचं नाव घेते बियर बार मध्ये बसून. या बात आहे. त्याप्रमाणे किंजळकर व धुळपवाडी सेवा मंडळ यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व बक्षिसांचे आम्ही सत्तशारून आहोत. धन्यवाद. तुम्ही काय घाबरून काय मी तिला ना अरे एका फटके गाड्यावर थांबवतो. अरे तुम्ही बघा आता. अरे बघच तुम्ही आता. हा बघच. हा करील ना. मुडदा पश्चिमला मेल्याचा असा चालतोय तोडगो. कुठलं वाकडा आहे. ठीकच फक्त वाकडा आहे.
पावसाची पातळ नको. अरे पावसाची रे काय पातळ? बघू दांडा बघू दांडा दांडा माझी एवढीशी आहे तुझा एवढा मोठा दांडा होता आणि इकडे आण. मामाची मला काय दिशा मला येत होता तर मी तू लगेच हा काढला मेल्या तुला जेव्हा मी पोरगी बघणार होती तेव्हा तू नुसता रांगडाकडे दिसत होतास आणि आता असा चालतोय पटकावाणी तेव्हा पोरगी होती काय रे तुला काहीतरी म्हणून तर मावशी मिळाला होता. तुला अजून कोण भेटलीच नाही नाही ना मावशी मी ना डोक्यावरची केस कसून गेली आता काय सांगून ना अजून कोण भेटली नाही ना कुठं हायचे बघ ना माझ्यासोबत आले ते काय म्हणतेस मी काय म्हणते हा मावशी हे ठेव काय काम ठेवू ना त्या दांडा काढतोय मला चालेल अगं काय नको मावशी मला तेवढा टाइम नाही काहीतरी मी माझा काय काम म्हणते आहे. माझ्या पोरीनंच विचार ना त्यांच्या अपेक्षा लई लांबलं मी काय म्हणतो मावशी तुम्ही आईला कुठून जाणार कुठे आम्ही गोकुळाच्या गवळणी जाणार थेट मथुरेच्या बाजारी तो रस्ता प्रतिबंध आहे कृष्णदेवांच्या कायद्याने तुमच्याकडे काय कायदा आहे कायदा आपल्याकडे कायदा आहे हो आहे तर काय म्हणतात थांबूया मी काय म्हणतो मावशीला बसवूया हा कायदा पेंद्या सुदामाचा नको जाऊ तू बाजारी कवळ्याच्या तू नारी तुझ्या मी गडवा वाटेला हुकुम देवाचा हा कायदा पेंद्या सुदामाचा दादे हुकुम देवाचा हा कायदा पेंद्या सुदामाचा हुकुम देवाचा हा कायदा पेंद्या सुदामाचा हुकुम देवाचा हा कायदा पेंद्या सुदामाचा नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तू नको जाऊ तू बाजारी गवळ्याच्या तू नारी तुझ्या मी गाढवा वाटेला हुकुम देवाचा दादी पेंद्या सुदामाचा हुकुम देवाचा हा कायदा पेंद्या सुदामाचा होय होय अरे मावशी कायदा पटला का अगं एक पोरी नको मी काय म्हणते ह्या नेण्याच्या कायद्यावरून नाही थोडं जमल्या म्हणून बसू काय कशा पण बसा पण बसा ठीक आहे बसले काय नीट बघून ये ठीक आहे मावशी अंगावर नाही चल पटकन जेवण तुला काय झाला बसायला माझी दुखते मेले मावशी तुझी दुकान आणि झाला तरी काय माझं वय झालं मेल्या मावशी तुला बसायला लागल
जाणार कुठे? गोकुळच्या गवळणी मथुरे बाजारी जाणार. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. केव्हापासून? आणि हे विचारणारे तुम्ही कोण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नव्हते. मग राजे कसे होते? त्यांच्या पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि विठेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत होते. हे राजे खरे आहे, पण कंस हा मथुरेचा राजा असल्यामुळे मला अवतार धारण करावा लागला. मग या जन्मात मारलं कोणाला, तारलं कोणाला हे सांगायला नको? ठीक आहे, ऐक मग. राणा गोकुळचा बाळ देवकीचा राणा गोकुळचा बाळ देवकीचा खेळ खेळतो मी ग गुंजवनी ऐकुनी घे ग माझे राधा राणी माझ्या जन्माची जन्म कहाणी ऐकुनी घे ग माझे राधा राणी माझ्या जन्माची जन्म कहाणी राणा गोकुळचा बाळ देवकीचा राणा गोकुळचा बाळ देवकीचा पहिला अवतार मत्स्य माझा ग संकासुराचा वध मी केला ग संकासुराचा वध मी केला ग संकासुराचा वध मी केला ग दुसरा अवतार कुर्म धरुनी पृथ्वीचा भार पाठी वाहिला ग पृथ्वीचा भार पाठी वाहिला ग पृथ्वीचा भार पाठी वाहिला ग तिसरा अवतार वर धरुनी चौथा नरसिंह त्या कामातूनी ऐकुनी घे ग माझे दादा राणी माझ्या जन्माची जन्म कहाणी राणा गोकुळाचा बाळ देवकीचा राणा गोकुळाचा बाळ देवकीचा पाचवा अवतार वामन धरुनी बळी राजाला पाताळी धाडीला बळी राजाला पाताळी धाडीला बळी राजाला पाताळी धाडीला सहावा अवतार परशुरांगरीला निर्मिले मीग त्या कोकणाला सातवा अवतार राम धरुनी आठवा अवतार कृष्ण वधुनी ऐकुनी घे ग माझे राधा राणी माझ्या जन्माची जन्म कहाणी गोकुळाचा बाळ देवकीचा राणा गोकुळाचा बाळ देवकीचा खेळ खेळतो ग गुंजवनी
ऐकुनी गे ग माझे राधा राणी माझ्या जन्माची जन्म कहाणी गोकुळचा बाळदेवकीचा राणा गोकुळचा बाळदेवकीचा आपण सगळं यांना शनिराला हवं. देवा मी तुला शरणारी आहे. जा तुला रजा आहे. पडकं पडून पाया. देवा. जा तुला रजा आहे. जा देवा, शरण करते हा. जा तुलाही रजा आहे. थांब राधे, 7व्या वर्षात दिलेलं वचन 8व्या तरी पूर्ण कर. कान्हा वाजवते ती मधुर बासुरी. त्याच्या आवाजानं मी राजा होते बावरी आणि घरात करू आपली मधुर क्रीडा साजरी. कान्हा रे माझा होशील ना राधिके माझी होशील ना कान्हा माझा कान्हा राधा माझी राधा गुलाबी रंग प्रीत सांगून गेला ओढ जीवाला असं लावून गेला कान्हा रे माझा होशील ना कान्हा माझा कान्हा वेड लावी मना वेड्या तुझ्या राधेला समजून घेना कान्हा माझा कान्हा गुलाबी रंग सांगून गेला ओढ जीवाला असं लावून गेला राधिके माझी होशील ना राधा माझी राधा वेड लावी मना वेड्या तुझ्या कानाला समजून घेना राधा माझी राधा छंद तुझा रे मला लागला श्वास सावळा माझा श्वास सावळा जाणून घेर माझा भावना कान्हा माझा कान्हा वेड लावी मना वेड्या तुझ्या राधेला समजून घेना कान्हा माझा
राधा माझं कान्हा राधा माझी राधा राधा माझं कान्हा राधा माझी राधा कान्हा माझा कान्हा मथुरानगरचा राजा उग्रसेन यांचा एकुलता एक पुत्र कंस दैत्य कुळामध्ये जन्म झाला. शिवशंकराच्या वराण्याबाई झालेला राजा कंस आज कोणालाही भीक घालत नाही याची परिपूर्ण खात्री आहे मला. आईवडिलांच्या पोटकडे आईवडिलांकडून राज्यावर करून घेतलं. पाठची बाई देवकी तिचा काटा वाढत गेला. रस्ता रस्ती गल्ला गल्लीवर अग्रेश्वरी झाली. कौसा सावद्रा वसुदेव देवकीचा पोटवरचा पुत्र तुझ्या वडीने त्या जुवानाला वसुदेव देवकीला बांधली गेल्यानंतर तिची सही कोणी मारली. साप तू आकाशात गेला आणि उरलाय तो काटा कृष्णा असा जातो आणि या गाई गुरांचा ढाल करतो. तरच तो आपली सापडेल. कृष्णा लाज वाटली पाहिजे होती तुला. मामा त्याच लाज नसती. माझ्या साठी भावंडांना मारलं त्यामुळे मला लाज वाटली तुला. अरे गाई मारली आणि उरलाय तो बाटका दूध आणि म्हणतो माझ्या गवळीला सोडून दे.